दोन्ही संघामध्ये अनुभवी क्रिकेटर सुद्धा आहेत. सोनू कातारा ऑन साइडला, हो हो, कौतुक करत असताना या फलंदाजाचं, तू हे मस्त, तू हे जबरदस्त, आणि हा जबरदस्त फटका पाहायला आपण ऑन साइडला षटकार. एकूण धावा धावफलकावरती आगेकूच करेल आणि संघ पोहोचलाय आता मात्र 23 या धावसंख्येवर. 13 चेंडू आणि अजूनही 35 धावेची गरज. चेंडू द्यायचे लगेच, बरोबरी साधायची असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. दर्जेदार उत्तुंग षटकार, आपण अप्रतिम फटका पाहिला. फलंदाज आपण पाहतोय मैदानावर आशिकेश भोईर. बॅक टू 6 एक नवा चेहरा, विचुंब्या गावासाठी नवे चेहरे आपण पाहतोय. एक जिगरबाज खेळ मैदानावर संघर्ष सातत्याने करत असतात. आशिष भोईर बाद झाल्यानंतर आशिकेश भोईर संघाचा डाव सांभाळतोय आणि करण सुरते आता मात्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. सामना कोण जिंकणार अजूनही प्रेक्षक वर्गामध्ये चर्चा जरूर असणारे. धावांसाठी झगडावं लागणार आहे. तुमची सांघिक कामगिरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाची असते. सर्वांना तुमच्या संघासाठी साथ देणं सुद्धा तेवढं इम्पॉर्टंट असतं. सोनू काताराचा पुढचा चेंडू, ओ हो, गुडघा टेक ज्याला फटका म्हटलं जातं, आणि आपल्या बॉडीला बॅलन्स केला आणि इथे मात्र गोलंदाजाला नक्कीच मोठे फटके लगवण्यामध्ये यश मिळालंय. ब्युटिफुल, सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकल्या फलंदाज आशिकेश भोईरनं. इक्वेशन ॲनालिसिस, 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. ब्युटिफुल मॅच, वंडरफुल परफॉर्मन्स. आशिकेश भोईरनं इम्प्रेस केला. पाणी घेऊन जायचं. 12 चेंडू नंतर 29 झाल्या. 58चं टार्गेट आहे, म्हणजे अजूनही 12 मध्ये 29 करायचे. जो प्रवास सुरू राहिला तोच प्रवास पुढे सुरू ठेवायचा आहे. कधी कधी सोमनाथ हायवेला सुद्धा 30च्या स्पीडने गाडी चालवतात आणि नॉर्मल रोडला सुद्धा तोच स्पीड असतो. त्याच पद्धतीनं आता फलंदाजी करायचे, म्हणजे जो 2 षटकामध्ये प्रवास केला होता धावसंख्येची गती, तीच गतिमान अवस्था पुढच्या 2 षटकामध्ये करावी लागणार आहे. तर ड्रिंक्स ब्रेक इथे पाहतोय. धावांसाठी झगडावं लागेल. सामना कोण जिंकणार, येणारे 12 चेंडू आणि 29 धावेची गरज आहे. बिग फाईट मॅच आहे. विचुंब्या आणि नेवाळी, अविनाश पाटील, राजेश कातारा एका बाजूला. आपण पाहतोय कोण कुणावर वरचढ चढणार, कोण कुरघोडी करणार. मात्र अपार मेहनतीनं सामना फलंदाजांना जिंकायचा असेल तर मोठे फटके हे खेळावे लागतील. 12 मध्ये करायचे 29. कशा पद्धतीनं रणनीती आखली जाईल. सामना अजूनही बॅलन्स आहे. अप्रतिम फटकेबाजी इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा लक्ष वेधत असताना आशिकेश भोईरची फलंदाजी. करण सुरते आलाय. आता आपण पाहूया करण सुरतेला. 12 चेंडूमध्ये 29. पुन्हा एकदा लक्ष वेधूया आपण मैदानाकडे. या आपण पाहतोय मागच्या 2 षटकामध्ये 29 आल्या. येणाऱ्या 2 षटकामध्ये सुद्धा 29 करायचे आहेत. 58 रन्स टू विन आणि एकूण धावसंख्या आहे ती 29. गोलंदाज धीरज कातारा. पहिला चेंडू स्विंग झाला. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. आपण पाहूया इशारा येईल आमच्याकडे. निश्चितच 4 धावा मिळणार आहेत लेग बायच्या स्वरूपात. बॅटच्या स्वरूपात ही धाव आली नाही. अमोल सर आहेत मेन अंपायर. तर लेग बायच्या स्वरूपानं ही धाव मिळणार आहे. धावसंख्या अशी वाटली होती डोई जड असेल, मात्र त्यानंतर जे फ्लॅशी ड्राईव्ह केल्या, चांगली फटकेबाजी केली आणि खऱ्या अर्थानं जो दबाव होता तो दबाव आता शिफ्ट होतोय नेवाळी संघावर. येणारे चेंडू असतील 11 आणि 25 धावेची गरज. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 33. सामन्यातील उत्तरार्ध आपण इथे पाहतोय. गोलंदाज तयार धीरज कातारा. आक्रमण करतोय. ओ झेल ड्रॉप. हा सोडलेला झेल महागात पडणार का? थोडी डिफिकल्ट होती, कारण इथे जी एरिया होती झेल घेण्यासाठी बॉडीला बॅलन्स करू शकला नाही. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आणि हा बेनिफिट मिळाला. तितक्या वेगानं फलंदाजानं धाव पूर्ण केली. फलंदाजाला वाटलं होतं का हा झेल असू शकेल, मात्र ते चित्र नाही. सामन्यातील वातावरण आता मात्र गरम होत चाललंय.
थोडासा चेंजेस करत असताना आपण फील्ड इथे पाहतोय. येणारे 10 चेंडू आणि 24 धावेची गरज. टोटल स्कोर 34, 58 रन्स टू विन. ओ हो, आक्रमण. मी मात्र मोठा फटका खेळणार यासाठी मैदानावर आलाय आणि तो तडाखा पुन्हा एकदा फलंदाजाकडून. किती आक्रमण इथे पाहायला मिळतंय. 4-0 आणि आतापर्यंत आशिकेश भोईरनं ठोकलेत सलग 4 चेंडू मध्ये 4 षटकार. तुफानी वादली झंझावती खेळी. गोलंदाजावर केलेलं आक्रमण ज्या पद्धतीच्या सांगडेच्या सुधीरनं 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले होत्या, तर 6 चेंडू मध्ये 7 षटकार ठोकले. ते सन्माननीय ब्रिटिश पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणखीन एक स्ट्रोक. ओहो, 5 चेंडू मध्ये 5 षटकार. विपुल एंटरप्राइजेसचे ब्रिटिश यांचे इनाम पटकवणार का? काल विश्वजित आब्यानं 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारल्या. आज सांगडेच्या सुधीरनं 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारल्या आणि आज आशिकेशनं 5 चेंडू मध्ये 5 षटकार मारल्या. 6वा तो षटकार ठोकणार का? एकूण धावा ते धावफलकावर 46 आणि येणारे इक्वेशन आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावेची गरज. पॅव्हलियन मध्ये आनंदाचं वातावरण. 5 तुफानी षटकार. हल्ला बोल केला तो फलंदाज आशिकेश भोईरनं. पायाचा एक नवा विक्रम आदर्श ट्रॉफी मध्ये होणार का? 6 चेंडू मध्ये 6 षटकार. यस, तू हे मस्त, तू हे जबरदस्त. शाबास रे माझ्या पट्ट्या, असं त्याला निश्चितच कौतुक सुद्धा केलंय. एकदा जोरदार टाळ्या सर्वांकडून झाल्या या खेळाडूसाठी. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. आशिकेश ग्रेट इनिंग, टॉप क्लास इनिंग. आणि आता 7 चेंडू मध्ये 6 धावा. अजूनही बीडी शेट अपेक्षा करताना का एक विनिंग शॉटने सामना फिनिश करावा, तेच आक्रमण इथे केलं होतं. धीरज कातारा ठरलाय महागडा. एंड ऑफ दी ओव्हर. ब्युटिफुल प्लेड. इम्प्रेस केलं आज आशिकेश भोईरने, इम्प्रेस केलं. 2000चं इनाम सुद्धा त्यांनी पटकवलंय. नेक्स्ट मॅच रेडी राहा. लगेच नांदगाव संघाला आम्ही विनंती करू आणि